नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 30 मे 2026। तर महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आपली, आता त्याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या योजनेवर एक मोठं विधान केलेलं आहे। योजना बंद होणार आहे का, ई-केवायसी बद्दल त्यांनी काय नवीन अपडेट दिलेली आहे, पुढचे पैसे कधी येणार आणि विरोधकांबाबत एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटले आहे, ओके, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 30 मे 2026च्या सर्व लेटेस्ट अपडेट अगदी सोप्या भाषेत आणि पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या सोशल मीडियावर आणि अनेक ठिकाणी अशी चर्चा सुरू होती की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार आहे, पण आता यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे। एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की कोणीही माईचा लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, ओके, म्हणजेच सरकार ही योजना कायम सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे ज्या महिलांच्या मनात भीती होती, ओके, भीती होती की ही योजना बंद होईल, त्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे, ओके। आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती आहे ई-केवायसी बाबत मोठी अपडेट आहे, ओके। आता सध्या अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, काही जणींचे आधार लिंक नाहीत, तर काहींचे बँक खाते अपडेट नाहीत, तर यावर सरकारने महत्त्वाची माहिती दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती अजूनही सुरू राहणार आहे। पात्र महिलांना आणखी संधी दिली जाणार आहे, कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही यापासून, याची काळजी घेतली जाईल। म्हणजे जर तुमची ई-केवायसी अजून बाकी असेल तर घाबरण्याची गरज नाही आहे, लवकरात लवकर ही तुम्ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या, ओके। आता शेतकऱ्यांच्या तिजोरीवर पहिला अधिकार, आता याविषयी जर सांगायचं झालं तर शिंदे यांनी कर्जमाफी आणि योजनेबाबत सुद्धा स्पष्ट केलं आहे की शेतकरी कर्जमाफी निश्चित कालमर्यादित दिली जाईल, ओके। आता हे आपल्या लाडक्या बहीण योजनेविषयी जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळे याला आपण वगळण्याचं काम करू, ओके। आता ई-केवायसी बद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, ओके। आता किती महिलांना लाभ मिळाला, ओके, याचं जर सांगायचं झालं तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेमार्फत किती महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत। तर सरकारच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात, ओके, पहिल्या टप्प्यात सुमारे 1.7 कोटी महिलांना लाभ देण्यात आला आहे। नुकतेच 52 लाख महिलांच्या खात्यात पैसे आता जमा करण्यात आलेले आहेत आणि सरकारचं पुढचं लक्ष 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं आहे। म्हणजे येत्या काळात आणखी नवीन लाभार्थी महिलांना योजनेत समाविष्ट केलं जाऊ शकतं। ही अत्यंत महत्त्वाची बाब म्हणता येईल, कारण की खूप साऱ्या अशा महिला होत्या आपल्या महाराष्ट्रामधल्या की त्यांना या योजनेची अत्यंत गरज आहे, पण योजनाचे जे फॉर्म होते, ओके, त्याची लिमिट आल्यामुळे, ते सरकारकडून थांबवण्यात आल्यामुळे त्यांना ते भरता आले नाही, पण आता हे परत चालू होऊ शकतात फॉर्म, ओके। त्यामुळे तुम्ही या चॅनलशी जोडून राहा, सबस्क्राईब करा, कारण की जशी अशी अपडेट येईल नवीन लाडकी बहीण योजनेविषयी, फॉर्म भरायचे असेल म्हणा, ई-केवायसी असेल म्हणा, तर मी सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलमार्फत या व्हिडिओ टाकण्याचं काम करेन या चॅनलवर, ओके। त्यामुळे माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब तुम्ही नक्की करून ठेवा, ओके। आता जी नंतरची अपडेट आहे ती आहे विरोधकांवर एकनाथ शिंदेंची टीका, ओके। आता योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार काही लोक मुद्दाम महिलांमध्ये भीती निर्माण करत आहेत, सरकारकडे पैसे नाहीत अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, पण सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं एकनाथ शिंदे यांनी खडकावून विरोधकांवर जोरदार टीका केलेली आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही करण्यात आलेलं आहे, ओके। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही कोठेही कसलीही न्यूज बघितली सोशल मीडियावर, ओके, की योजना बंद होणार, त्यावर विश्वास ठेवू नका, कारण की आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे योजना ही चालूच राहणार, ओके। आता महत्त्वाची सूचना आहे महिलांसाठी, ओके। आता जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल लाडक्या बहिणींनो, तर तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का ते तुम्ही एकदा तपासा, बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा, ई-केवायसी पूर्ण करा, मोबाईल नंबर तुमचा चालू ठेवा, कारण पुढील हप्ते मिळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असू शकते, ओके। लाडक्या बहिणींनो, आजच्या अपडेटमध्ये आपण पाहिलं की लाडकी बहीण ही योजना जी आहे ती बंद होणार नाही, ई-केवायसी प्रक्रिया सुरूच राहणार, लाखो महिलांना आधीच लाभ मिळालेला आहे आणि सरकारने महिलांना मोठा दिलासासुद्धा दिलेला आहे।
जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.